थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान मोदींची सोलापुरात सभा पार पडतेय। राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल होत आहेत। थोड्याच वेळामध्ये या सभेला सुरुवात होते। तर थोड्याच वेळामध्ये सोलापुरात ही सभा पार पडते। आपण दृश्यांमध्ये पाहतोय राम सातपुतेंसाठी सभा आयोजित केलेली आहे, तर उदयनराजेंसाठी सुद्धा प्रचार आज केला जातोय। 4 उमेदवारांसाठी पुण्यामध्ये सुद्धा सभा पार पडते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज 3 ठिकाणी या सभा पार पडतायत। अनिकेत गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अनिकेत, थोड्याच वेळामध्ये सभेला सुरुवात होणार आहे, काय नेमकी तयारी करण्यात आली? नक्कीच अमित, आपण जर बघितलं गेलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सोलापूरमध्ये येत आहेत। खरं तर महाविजयी संकल्प मेळावा जो आहे, जी सभा जी आहे ती मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये होम मैदानामध्ये होत आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची उत्सुकता जी आहे ती कार्यकर्त्यांना झाल्याचं दिसतंय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते 1:55 सोलापूरमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर ते होम मैदान येथे जी सभा आयोजित करण्यात आली आहे त्याला संबोधित करतील। आपण जर बघितलं गेलं तर कार्यकर्ते जे आहेत ते या सभेला येण्यासाठी निघालेले आहेत। सभेच्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा शेला घालून जो आहे तो आपल्या पंतप्रधानांच्या आगमनाची वाट करत आहे। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, काय सांगाल, आज पंतप्रधान येत आहेत? आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे सोलापूरमध्ये येत आहेत। आम्ही सोलापूर जिल्ह्यातून वेगवेगळ्या पंढरपूर असेल, मोहोळ असेल, माळशिर सगळ्या तालुक्यातून हजारोच्या संख्येने प्रधानमंत्री यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आपण बघत आज सोलापूरमध्ये छावणीचं स्वरूप आलेलं आहे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी केलेला विकास हा जनतेच्या समोर आहे। तरी आम्ही या निमित्ताने सर्व कार्यकर्ते असतील, महिला पदाधिकारी असतील यांना बरोबर घेऊन आलेलो आहे आणि हा येत्या काळामध्ये आपकी बार 400 पार असा नारा सगळ्यांनी दिला। काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात येत आहेत, काही वेळातच पंतप्रधानांचं आगमन होईल, काय सांगाल? आम्ही पंढरपुरामधून भरपूर आमचे कार्यकर्ते प्रशांत मालकाच्या नेतृत्वाखाली या पंढरपूर तालुक्याचे जवळजवळ हजारो गाड्या इथे घेऊन आलोय। नरेंद्रभाई मोदीला बघण्यासाठी किंवा त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहे। त्यांना प्रचंड बहुमताने आम्ही आमच्या तालुक्यातनं त्यांना जेवढं लीड करता देता येईल आम्ही तेवढं त्यांना देणार आहे आणि मोठ्या बहुमताने नरेंद्रभाई मोदी निवडून येते। आपले राम सातपुते भरपूर मतांनी निवडून येतील। काय सांगाल, कुठून आलात, कशा प्रकारे पंतप्रधान? खरं तर आपल्याला जर बघितलं गेलं तर हा उत्साह जो आहे आपल्यामध्ये दिसून येतो, काय सांगाल? खरं तर ह्यावेळेस संविधानाप्रती असलेली नरेंद्र मोदींची आस्था आणि त्यांचं बघता या 10 वर्षातलं काम बघता खरं तर अनिकेत, एकंदर कार्यकर्त्यांच्यात मोठा उत्साह खरं तर बघायला मिळतो। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।